Hello everyone, welcome to Greenwood Foundations RA Academy English Medium School and Junior College मांजरी. विद्यार्थी मित्रांनो, मागच्या लेक्चरला आपण जो फर्स्ट चॅप्टर आहे लिव्हिंग वर्ड्स त्याचा स्टडी केला. त्यामधील जो 11 च्या आत्ताच्या सिलेबस मध्ये आहे तो पार्ट आपण घेतला आणि जो पार्ट रेड्यूस झालेला आहे तो आपण घेतलेला नाही. तो आपण ज्यावेळेस ऑफलाईन लेक्चर चालू होतील त्यावेळेस आपण तो एक्सप्लेन करू. आता जो आज सेकंड नंबरचा चॅप्टर आपण स्टार्ट करत आहोत त्याचं नाव आहे सिस्टमॅटिक्स ऑफ लिव्हिंग ऑर्गॅनिझम. ठीक आहे, तर यामध्ये सुद्धा तुमचे पहिले जे 8 टॉपिक आहे हे 8 टॉपिक कट झालेले आहेत, रेड्यूस झालेले आहेत. पण मागच्या वेळेस तुम्हाला सांगितल्या पद्धतीनेच हा जो सिलेबस आहे हा सिलेबस तुम्हाला पुढं जे काही कॉम्पिटिटिव्ह एक्झाम आहे त्याला लागणार आहे. आणि मुळात म्हणजे आपल्याला जर किंगडम सिस्टीम स्टडी करायची असेल तर त्यासाठी आपल्याला हे जे कट झालेले पॉईंट आहे याचा स्टडी करावाच लागणार आहे. म्हणजे थोडक्यात आपण आज काय करणार आहे, पुढला जो पार्ट आहे 11 च्या सिलेबसमध्ये तो तर घेणार आहोत. त्यापूर्वी जो रेड्यूस झालेला पार्ट आहे हे थोडंसं आपण बॅकग्राऊंड बघू किंवा आपल्याला जे उपयोगी आहे आणि जे आपल्याला गरजेचं आहे तो पार्ट घेऊ. सिस्टमॅटिक्स आणि लिव्हिंग वर्ड असे इथं दोन डिफरंट काय वर्ड्स आहे. ठीक आहे, तर आपल्याला काय करायचं आहे की लिव्हिंग जे ऑर्गॅनिझम आहे यांचा स्टडी करायचा आहे इन सिस्टीम. एक स्पेसिफिक प्रकारची सिस्टीम आहे आणि त्या स्पेसिफिक प्रकारच्या सिस्टीममध्ये आपल्याला हे लिव्हिंग जे ऑर्गॅनिझम आहे यांचा स्टडी करायचा आहे. आणि आपल्याला माहित आहे ऑलरेडी आपण लिव्हिंग ऑर्गॅनिझम म्हणजे काय याचा स्टडी केलेला आहे. याचं जे स्पेसिफिक कॅरेक्टर आहे केमिकल रिॲक्शन ऑकर्स इन दी बॉडी त्याला आपण काय म्हणतो मेटाबॉलिझम, ते आपण ऑलरेडी स्टडी केलेला आहे. मागच्या चॅप्टरमध्ये तुम्हाला मी ते एक्सप्लेन केलेलं आहे. तर आपण थोडक्यात काय करणार आहे की जे काही लिव्हिंग ऑर्गॅनिझम आहे यांचं क्लासिफिकेशन करणार आहोत. आणि याचं क्लासिफिकेशन करण्यासाठी सर्टन काही रूल्स आहे, काही प्रिन्सिपल्स आहे. आणि याचा जो काही तडजोड आहे किंवा याचं जे काही स्ट्रक्चर तयार केलेलं आहे ते स्ट्रक्चर कशा प्रकारे तयार केलेलं आहे याचा आपण थोडक्यात माहिती घेऊ. तर आपण सांगू शकतो की जे काही सिस्टमॅटिक आहे, सिस्टमॅटिक ही जी टर्म आहे ही टर्म बाकीपेक्षा थोडीशी वेगळी आहे. ही टर्म जी आहे ही कधी कधी कॉम्पिटिटिव्ह एक्झामला विचारली जाऊ शकते. तर याला आपण थोडक्यात म्हणू शकतो सिस्टमॅटिक इज दी स्टडी. हा स्टडी असतो कशाचा असतो, ऑर्गॅनिझम. ओके, जो काही ऑर्गॅनिझम असेल त्याचा काय असतो स्टडी. कशात स्टडी ऑर्गॅनिझम इन दी टर्म ऑफ, कोणत्या टर्ममध्ये असतो इन दी टर्म ऑफ. सगळ्यात पहिले असते काइंड्स. जे काही ऑर्गॅनिझम असतील यांचे काय बघायचे आपल्याला प्रकार बघायचे. काइंड्स म्हणजे काय प्रकार. सेकंड जर आपण बघितलं तर काय डायव्हर्सिटी. आणि आपल्याला माहिती का डायव्हर्सिटीला आपण काय म्हणतो विविधता. आपल्याला माहिती प्रत्येक जो ऑर्गॅनिझम आहे हा ऑर्गॅनिझम बाकीच्या ऑर्गॅनिझमपेक्षा वेगळा आहे त्याला आपण काय म्हणतो डायव्हर्सिटी. त्यांचे प्रकार असतील त्यांची डायव्हर्सिटी असेल. त्याचबरोबर अँड त्यांची देअर रिलेशन. ओके, कोणत्या फॅक्टरनी देअर रिलेशन ऑफ. एक असतो इव्होल्युशन. ओके, एक असतो इव्होल्युशन आणि जो सेकंड आहे तो असतो सिमिलॅरिटीज. ओके, सिमिलॅरिटीज हे या फॅक्टरमध्ये आपण काय करतो याचा स्टडी करतोय. म्हणजे थोडक्यात आपण सांगू शकतो की जे काही सिस्टमॅटिक आहे सिस्टमॅटिक्स इज दी ऑर्गॅनिझम स्टडी इन द टर्म ऑफ काइंड्स, डायव्हर्सिटी आणि त्याचबरोबर आपल्याला त्यांचे इव्होल्युशनरी जे रिलेशन आहे ते रिलेशन आपल्याला याच्यामध्ये बघायचे आहे. कधी कधी आपण आत्ताच्या टर्ममध्ये सिस्टमॅटिकमध्ये इव्होल्युशन बरोबर जेनेटिक रिलेशन सुद्धा बघतो. DNA शोध लागल्यामुळं जे फायलोजेनेटिक सिस्टीम आहे क्लासिफिकेशनची ते आल्यापासून आपण या ठिकाणी पुढं जेनेटिक जे काही रिलेशन आहे ते पण आपण काय करतो या ठिकाणी टाकून घेतो. मग थोडक्यात काय आपल्याला काय करायचं आहे जे काही लिव्हिंग ऑर्गॅनिझम आहे यांचे काय करायचे आपल्याला क्लासिफिकेशन करायचं आहे. ठीक आहे, सिस्टमॅटिकला आपण काय म्हणू शकतो क्लासिफिकेशन म्हणू शकतो. मग आपण जे काही क्लासिफिकेशन करणार आहे हे क्लासिफिकेशन कशावर डिपेंड असणार आहे त्यांचे प्रकार बरोबर. यावरूनच आपण 5 किंगडम सिस्टीम तयार करतो. त्यांची डायव्हर्सिटी बरोबर. त्यानंतर त्यांचं इव्होल्युशनरी जे काही रिलेशन आहे म्हणजे आपण त्याला थोडक्यात वंशावळ म्हणतो. ती वंशावळ कशा प्रकारे आली हे आपल्याला याच्यामध्ये घ्यावं लागतं आणि याच्यावरून आपण त्याचं काय करू शकतो क्लासिफिकेशन करू शकतो. ठीक आहे, मग हे जे क्लासिफिकेशन करायचं आहे हे क्लासिफिकेशन करण्यासाठी सुद्धा आपल्याला काय लागतात व्हेरियस काय लागतात रूल्स लागतात. आपल्याला काय करायचं आहे जे काही ऑर्गॅनिझम असतील यांना काय करायचं आहे अरेंज करायचं आहे. यांची काय करायची आपल्याला अरेंजमेंट करायची. ठीक आहे, आणि अरेंजमेंट करण्यासाठी आपल्याला स्पेसिफिक प्रकारचे रूल्स फॉलो करावे लागतात, स्पेसिफिक प्रकारचे प्रिन्सिपल फॉलो करावे लागतात. आणि ह्या दोन्हीचा यूज करून आपण काय करणार आहे जेवढे काही लिव्हिंग ऑर्गॅनिझम आहे यांचं क्लासिफिकेशन करणार आहे.
ठीक आहे. मग आपल्याला यांचं क्लासिफिकेशन करायचं आहे. मग क्लासिफिकेशनची गरज का बरं पडली हा महत्त्वाचा क्वेश्चन आहे. त्याचा आन्सर आपण सांगू शकतो की ह्या अर्थवर जेवढे काही डिफरंट प्रकारचे ऑर्गॅनिझम असतील यांचा आपण एकाच वेळी स्टडी करू शकत नाही, किंवा आपण असं प्रत्येक इंडिव्हिज्युअल जर घेतला तर प्रत्येक इंडिव्हिज्युअलचा आपण स्टडी करू शकत नाही. त्यासाठी त्यांना काय केलेलं आहे, एका स्पेसिफिक प्रकारचे त्यांच्या सारखे कॅरेक्टरवरून त्यांना एका ग्रुपमध्ये टाकलेलं आहे आणि डिफरंट कॅरेक्टरवरून त्यांचं काय केलेलं आहे, क्लासिफिकेशन केलेलं आहे. आणि आपल्याला जे 5 किंगडम घ्यायचे आहे, आपल्याला माहिती 5 प्रकारचे किंगडम असतात. पहिला मोनेरा आहे, दुसरा प्रोटिस्ट आहे, थर्ड फंगस आहे, फोर्थ प्लांट आहे आणि फिफ्थ ॲनिमेलिया आहे. या सगळ्या किंगडमचा स्टडी करण्यासाठी आपल्याला आधी काय करणार आहे, हे ॲक्च्युअल क्लासिफिकेशन म्हणजे काय ते स्टडी करणार आहे. आणि त्याचबरोबर कशा प्रकारे त्याची अरेंजमेंट केली गेलेली आहे इन दी टर्म ऑफ टॅक्सॉनॉमी. इन दी टर्म ऑफ टॅक्सॉनॉमी आपल्याला काय करायचं आहे, स्टडी करायचं आहे. टॅक्सॉनॉमीचा स्टडी करायचा आहे. याचाच अर्थ आपल्याला काय करायचं आहे का जे काही टॅक्सॉन आहे त्या टॅक्सॉनचा स्टडी करायचा आहे. टॅक्सॉन आपण काय म्हणू शकतो, रँक म्हणू शकतो. मग थोडक्यात आपल्याला काय करायचं आहे, समजा जर आपण डिफरंट ॲनिमल घेतले, 2 डिफरंट ॲनिमल, त्यांचे सारखे कॅरेक्टर घेऊन त्याला एका ग्रुपमध्ये टाकायचे. आणि ही जे काही रँक असेल, किंगडम असेल, किंगडम नंतर आपण सेकंड बघितलं तर फायलम असतात, फायलम नंतर ऑर्डर असते, ऑर्डर नंतर फॅमिली असते, फॅमिली नंतर जिनस असतं, असं आहे शेवट स्पेसिस असते. तर हे जे काही टॅक्सॉनॉमिक हायरार्की आहे ही स्टडी करायची आहे. आणि ही स्टडी केल्यानंतरच आपण काय करू शकतो, जे 5 किंगडम सिस्टीम आहे ती एक्सप्लेन करू शकतो. ठीक आहे. मग असं वाटतं मला की तुम्हाला समजलं आहे. क्लासिफिकेशन म्हणजे अरेंजमेंट, काहीतरी सर्टन रूल वापरायचे. सिस्टमॅटिक म्हणजे आपल्याला ऑर्गॅनिझम स्टडी करायचं आहे, सभोवताली स्टडी करायचं आहे, म्हणजे टोटल स्टडी करायचं आहे. आणि त्यासाठी आपल्याला काय गरजेचं आहे, त्यांचे काही माहिती असणं गरजेचं आहे, डायव्हर्सिटी आणि त्यांची इव्होल्युशनरी रिलेशन, म्हणजे आपल्याला रिलेशन बघायचे, इव्होल्युशनचे काइंड्स बघायचे, डायव्हर्सिटी बघायची. आणि या साईडला आपण काय म्हणतो, सिस्टमॅटिक म्हणतो. ठीक आहे. आणि क्लासिफिकेशनमध्ये आपण प्रिन्सिपल आणि रूल वापरणारे, त्यांची अरेंजमेंट करणारे. आणि त्यांची जी अरेंजमेंट आहे, अरेंजमेंट जी सारखे कॅरेक्टर असेल किंवा डिफरंट कॅरेक्टरवरून असेल त्याला आपण काय म्हणतो, टॅक्सॉनॉमी म्हणतो. आणि जी काही कॅटेगरी असणार आहे, फॉर एक्झाम्पल किंगडम ही एक कॅटेगरी आहे. ठीक आहे. किंगडम ही एक कॅटेगरी आहे, किंवा आपण म्हटलं जिनस ही एक कॅटेगरी आहे. ठीक आहे. तर हे जे किंगडम आणि जिनस आहे याला आपण काय म्हणतो, टॅक्सॉन, आणि त्याला आपण काय म्हणतो, रँक म्हणतो. वरचा रँक, खालचा रँक, आपला असं रँकिंग करत चालतो ना, त्या पद्धतीने आपल्याला जे काही डिफरंट प्रकारचे इंडिव्हिज्युअल ऑर्गॅनिझम असतील यांचे काय करायची, अशी रँकिंग करायची. आता हा झाला थोडक्यात त्याचा आपण म्हणू शकतो, थोडक्यात माहिती घेतलेली आहे. जो सिलेबस कट झालेला आहे थोडक्यात माहिती घेतलेली आहे. आता हा पॉईंट सोडून तुम्हाला पुढे अजून बरेच पॉईंट दिलेले आहेत. त्याच्यामध्ये न्यूमेरिकल टॅक्सॉनॉमी असेल, क्लॅडोग्राम असेल, फायलोजेनी असेल, DNA बारकोडिंग असेल, टॅक्सॉनॉमी कॅटेगरीज असतील. ठीक आहे. तर हा जो पार्ट आहे तुमच्या सिलेबसमधून कट झालेला आहे. आणि हा जो पार्ट आहे हा बराचसा आपल्याला याच्यामध्ये लागणार नाही, किंवा आपण ज्यावेळेस ते क्लासिफिकेशन बघणार आहोत प्रत्येक किंगडमचं त्यावेळेस ऑटोमॅटिक हा जो पार्ट आहे हा ऑटोमॅटिक पार्ट तुम्हाला त्याच्यामध्ये समजणार आहे. ठीक आहे. तर आपण काय करू, जेवढे काही लिव्हिंग ऑर्गॅनिझम आहे यांची थोडक्यात आपण परिभाषा बघू. कशा प्रकारे सुरुवातीला त्यांना डिफरंट जे काही किंगडम असतील किंवा डिफरंट जे कॅटेगरी असतील त्याच्यामध्ये कसं बसवलं. सगळ्यात आधी कार्लस लिनियस नावाचा जो सायंटिस्ट होता, ओके, कार्लस लिनियस या सायंटिस्टनं सगळ्यात आधी प्रयत्न केला होता क्लासिफिकेशन करण्याचा. मग हा जो कार्लस लिनियस आहे याने जे क्लासिफिकेशन केलं त्याला म्हणतात आर्टिफिशियल क्लासिफिकेशन. ओके. आता आपल्याला माहिती आहे आपण क्लासिफिकेशन कशाच बेसवर करणार आहे, त्यांचा सारखेपणा बघणार आहे किंवा फरक बघणार आहे. आर्टिफिशियल क्लासिफिकेशनचा जो काही आत्मा आहे, सोल आहे, तो सोल काय असणार आहे, या ठिकाणी त्यांनी काय केलं होतं, त्यांचे जे मार्फॉलॉजिकल कॅरेक्टर आहे ह्याच कॅरेक्टरचा विचार केला होता. ओके. कशाच केला होता, मार्फॉलॉजी. आता इथं ही जी टर्म आलेली मार्फॉलॉजी हे म्हणजे काय तुम्हाला माहीत पाहिजे. मार्फॉलॉजीला आपण काय म्हणतो, स्टडी ऑफ एक्सटर्नल कॅरेक्टर. म्हणजे थोडक्यात काय, कोणतंही आपण एखादा ऑर्गॅनिझम बघून आपल्या डोळ्याने जे दिसतात कॅरेक्टर गुणधर्म, ते कॅरेक्टर डोळ्याचे दिसणारे कॅरेक्टरचा जो काही स्टडी आहे त्याला काय म्हणतात, मार्फॉलॉजी म्हणतात. मग थोडक्यात आपण काय करणार आहे, ते जे कॅरेक्टर आहे तेच कन्सिडर करणार आहे. आपण एक एक्झाम्पल घेऊ शकतो. आता त्याला आर्टिफिशियल का बरं म्हणतात, तर सगळ्यात आधी कार्लस लिनियसनं काय केलं, सगळ्यात पहिले याच्यामध्ये की जे काही हॅबिट आहे या हॅबिटचा यूज केला. ठीक आहे. आणि त्यानंतर त्यांची लोकोमोशन ॲबिलिटी याचा यूज करून त्यांनी काय केलं, क्लासिफिकेशन केलं. आणि क्लासिफिकेशन करून त्यांनी 2 ग्रुप केले. एक जो ग्रुप होता तो होता प्लांट्स, ओके, आणि एक जो ग्रुप होता तो कोणता होता, ॲनिमल. त्यांनी थोडक्यात काय केलं, जेवढे काही लिव्हिंग थिंग्स आहे त्यांना प्लांट्स आणि ॲनिमलमध्ये टाकलं. जे लोकोमोशन करतात त्याला टाकलं त्यांनी ॲनिमल्समध्ये, आणि जे लोकोमोशन करत नाही त्याला कशात टाकलं, प्लॅन्ट्समध्ये. असे ढोबळ म्हणून त्यांनी काय केले, 2 ग्रुप केले. आणि हे असं हे थोडक्यात नॅचरल नाही. म्हणजे आपण म्हणतो का बाकीचे फंगस असतील, बॅक्टेरिया असतील, व्हायरस आहे, त्याच्यानंतर आपण जर बाकीचे बघितले तर जे काही प्रोटिस्ट आहे तर हे प्लॅन्ट्समध्ये पण येत नाही आणि ॲनिमल्समध्ये पण येत नाही. मग अशांचं काय, त्याच्यामुळं ते नॅचरल पद्धतीने न झाल्यामुळं त्याला काय म्हणतात, आर्टिफिशियल क्लासिफिकेशन. तुम्हाला एक एक्झाम्पल सांगतो. फॉर एक्झाम्पल आपण असं म्हणू की विंग्स. ठीक आहे. विंग्स आपण एक्झाम्पल घेऊ, त्याला आपण पंख म्हणतो. तर जे काही बर्ड्स आहे
ओके. बर्ड्स त्यांना पण विंग्स असतात, ते पण काय करताय, हवेत उडताय. ठीक आहे, दे आर एरियल. त्याचबरोबर आपण जर इन्सेक्ट बघितले, इन्सेक्ट, ठीक आहे, इन्सेक्ट, तर त्यांना सुद्धा विंग्स असतात. आता बर्ड्स आपण एक्झाम्पल जे आहे बर्ड्सचं ते आपण या ठिकाणी पॅरट घेऊ. ठीक आहे, मग थोडक्यात एक आपल्याकडे स्पीसीज कोणता आहे, पॅरट आहे. आणि इन्सेक्ट जे आहे त्या इन्सेक्टचं आपण जर एक्झाम्पल घेतलं तर आपण थोडक्यात काय घेऊ, हनीबी घेऊ. आता जर मी तुम्हाला म्हटलं की हे दोन्ही एकाच ग्रुपमध्ये, पॅरट आणि हनीबी, तर हे खरं आहे का, असं होऊ शकतं का? आता पॅरटचे खूप सारे कॅरेक्टर वेगळे आहे आणि इन्सेक्टचे पण वेगळे आहे. यांचं ॲनाटॉमी जे आहे, ज्यांचा तो इंटरनल आपण म्हणतो स्टडी असेल, आतमध्ये कोणत्या प्रकारच्या सिस्टीम आहे हे असतील, किंवा आपण त्याचं माप जरी बघितली तर हे सगळे कसे आहे, वेगवेगळे आहे. फक्त सारखेपणा काय आहे का, हनीबीसुद्धा उडते आणि पॅरटसुद्धा हवेत उडतो. मग ह्या एका गोष्टीवरून त्यांनी काय केलं, ह्या दोन्हीला एकाच ग्रुपमध्ये टाकलं. मग थोडक्यात काय, काही ॲक्च्युअल फिट बसत नाही तरी त्यांना कसं बसतं त्याच्यामध्ये फिट केलं. म्हणजे याला काय म्हणतात, आर्टिफिशियल सिस्टीम ऑफ क्लासिफिकेशन प्रपोज बाय कार्लस लिन्नियस. असा एक पहिली ही सिस्टीम होती, पण याच्यामध्ये खूप सारे असे ड्रॉबॅक आल्यानंतर ही सिस्टीम थोडीशी काळानुसार मागं पडली. आणि त्यानंतर जी सेकंड सिस्टीम आहे, जी सिस्टीम अस्तित्वात आली आणि त्या सिस्टीमला म्हणतात नॅचरल सिस्टीम ऑफ क्लासिफिकेशन. आणि जी नॅचरल सिस्टीम आहे क्लासिफिकेशनची, ती प्रपोज केलेली आहे दोन सायंटिस्ट. ते आहेत बॅन्थम अँड हुकर. बॅन्थम अँड हुकर हे दोन जे सायंटिस्ट आहे, या दोन सायंटिस्टना काय केलेली, ती सिस्टीम तयार केलेली आहे. आणि त्या सिस्टीमला म्हणतात नॅचरल सिस्टीम ऑफ क्लासिफिकेशन. नॅचरल सिस्टीम ऑफ क्लासिफिकेशन. आता ही जी नॅचरल सिस्टीम आहे क्लासिफिकेशनची, तर याच्यामध्ये काय झालेलं आहे की नॅचरल जे काही त्यांच्यामध्ये कॅरेक्टर आढळणार आहे, त्या कॅरेक्टरवरूनच त्यांनी काय केलं, त्याला क्लासिफिकेशन केलेलं आहे. आणि नॅचरल सिस्टीममध्ये काय झालेलं आहे की ज्या काही फोटोसिंथेसिस करतात त्यांनी असा एक सेपरेट ग्रुप तयार केला. त्यानंतर जे काही कन्झ्युमर आहे त्यांचा सेपरेट ग्रुप तयार केला, ॲनिमल. आणि जे प्लांट्समध्ये पण बसत नाही आणि ॲनिमलमध्ये पण बसत नाही, असे त्यांनी काय केले, डिफरंट प्रकारे ग्रुप तयार केले. ठीक आहे, आणि तो त्यांनी जो ग्रुप आहे तो त्यांनी दिला फंगस. ओके. आणि याच्यामध्ये त्यांनी थोडक्यात काय केलं की ॲनिमलमध्ये इन्सेक्ट आणि बर्ड सेपरेट केले. इन्सेक्टचे बाकीचे कॅरेक्टर बघितले, त्याला सेपरेट याच्यात टाकून दिलं. आणि जे बर्ड्स आहे यांचे कॅरेक्टर बघून त्याला सेपरेट याच्यामध्ये टाकून दिलं. मग थोडक्यात काय, नॅचरल त्यांचं जे हॅबिट आहे, नॅचरल ते कसे राहतात, नॅचरल त्यांच्या बॉडीमध्ये काय आहे, याचा स्टडी करून ही सिस्टीम तयार केल्यामुळे याला काय म्हणतात, नॅचरल सिस्टीम ऑफ क्लासिफिकेशन. आणि यानंतर ह्या दोन सिस्टीमचा यूज करून, ह्या ज्या दोन सिस्टीम आहे, आर्टिफिशियल सिस्टीम आणि नॅचरल सिस्टीम, ह्या दोन्हींचा जो आहे यूज करून विटाकर नावाचे सायंटिस्ट होते. ओके. विटाकर नावाचे जे सायंटिस्ट आहे, यांनी काय केला, 5 किंगडम जे आहे क्लासिफिकेशन, 5 किंगडम क्लासिफिकेशन हे तयार केलं. मग या 5 किंगडम क्लासिफिकेशनमध्ये तिने काय केले, 5 डिफरंट प्रकारचे किंगडम तयार केले. पण यासाठी तिने जो क्रायटेरिया वापरला, तो क्रायटेरिया कोणता होता, आर्टिफिशियल सिस्टीममधला तिने काय केले, 2 जे किंगडम आपण बघितले, प्लांट आणि ॲनिमल, ते घेतले. आणि त्यानंतर यामध्ये न बसणारे जे आहे त्यांना काय केलं नाही, त्याचे जे मॉर्फॉलॉजिकल आणि ॲनाटॉमिकल कॅरेक्टर असतील, बायोकेमिकल कॅरेक्टर असतील, त्याचा यूज करून 5 किंगडम तयार केले. कोणी, विटाकरने. आणि ही जी सिस्टीम आहे, आपण सिस्टीम वापरतो आणि या सिस्टीमला म्हणतात 5 किंगडम क्लासिफिकेशन किंवा 5 किंगडम सिस्टीम. आणि आपण ती वापरतो आणि यावरूनच आपण 5 किंगडम तयार केलेले आहे. ते कोणते किंगडम आहे, पहिला किंगडम आहे मोनेरा. ओके. नंतर जो सेकंड आहे त्याला आपण म्हणतो प्रोटिस्ट. ओके, प्रोटिस्टा. जो थर्ड आहे त्याला आपण म्हणतो फंगस. प्रत्येकाचे कॅरेक्टर वेगळे आहे आणि ऑलरेडी मी तुम्हाला सांगितलं आहे का तुम्हाला कॅरेक्टर माहीतच पाहिजे. 4 नंबर जर बघितला तो आहे ॲनिमेलिया. ओके. आणि त्यानंतर जो 5 नंबरचा आहे तो आहे प्लॅन्टी. यापैकी आपला जो सिलेबस आहे, या सिलेबसमध्ये किंगडम ॲनिमेलिया तुम्हाला सेपरेट एक चॅप्टर आहे, त्यानंतर किंगडम प्लॅन्टी हा सेपरेट चॅप्टर आहे. आणि या चॅप्टरमध्ये आपण राहिलेले जे आहे मोनेरा असतील, प्रोटिस्टा असतील आणि फंगस असतील यांचा स्टडी करणार आहोत. ठीक आहे. आता लक्षात ठेवायचं, तुम्हाला ऑलरेडी सांगितलं होतं आपण याच्यावर काय केलेलं आहे, बेसिक फाउंडेशनचं लेक्चर घेतलेलं आहे आणि त्यामध्ये आपण वेल एक्सप्लेन केलेलं आहे. मोनेरा म्हणजे काय आपण त्याच्यामध्ये एक्सप्लेन केलेलं आहे तिथपासून तर प्लॅन्टी म्हणजे काय इथपर्यंत सगळं एक्सप्लेन केलेलं आहे. जर कोणी अजून बेसिक फाउंडेशनचं ही लेक्चर बघितलं नसेल तर त्याने ते बघायचं आहे आणि हे क्लिअर करून घ्यायचं आहे. आपण डिटेल घेणार आहे, पण याचं तुम्हाला थोडक्यात बेस माहीत पाहिजे आणि जर बेसिक कॅरेक्टर माहीत असेल तर हे समजून घेणं खूप सोपं आहे. तर आपल्याला या किंगडमचा स्टडी करायचा आहे, पण या किंगडममध्ये जे काही डिफरंट प्रकारचे ऑर्गॅनिझम आहे यांची अरेंजमेंट कशी केली हे बघणं आपल्याला गरजेचं आहे. तर आपण काय करू, जे क्लासिफिकेशन आहे, सिस्टमॅटिक आहे, त्याचे जे आपण रँक म्हटलं होतं, टॅक्सॉनॉमी जे रँक म्हटलं होतं क्लासिफिकेशनचे, ते आपण 1 बाय 1 घेऊ आणि त्यामध्ये कशा प्रकारे त्यांचं नॉमेनक्लेचर केलेलं आहे किंवा त्यानंतर आपण म्हणतो बायोनॉमियल नॉमेनक्लेचर कशा प्रकारे आहे, प्रत्येक स्पेसला एक स्पेसिफिक सायंटिफिक नेम आहे, ते नेम कसं दिलं गेलं ते आपण बघू. त्यासाठी आपल्याला गरजेचं काय आहे की आपल्याला त्याच्यामध्ये रँक माहीत पाहिजे. आपण सरळ काय करतो, जेवढे काही
डिफरंट प्रकारचे रँक आहे टॅक्सॉन आहे त्याला आपण 1 बाय 1 लिहून घेऊ. सगळ्यात जो वरती असतो तो असतो किंगडम. ओके, सगळ्यात वरती काय असतो किंगडम. किंगडमच्या खालची जे रँक आहे त्याला म्हणतात फायलम. ओके, आणि आपण जर किंगडम पॅन्टी घेतला तर त्याला आपण काय म्हणतो डिव्हिजन म्हणतो. नंतर फायलमच्या खाली जर बघितलं तर याच्या खालचा जो आहे त्याला म्हणतात क्लास. ओके, क्लासच्या जो खाली आहे त्याला म्हणतात ऑर्डर. ऑर्डरच्या खाली जो आहे त्याला म्हणतात फॅमिली. ओके, फॅमिली जो खाली आहे त्याला म्हणतात जीनस. आणि सगळ्यात जो लास्ट आहे त्याला म्हणतात स्पेसिस. मग थोडक्यात काय काही जे क्लासिफिकेशन आहे याच्यामध्ये स्पेसिस सगळ्यात बेसला आहे म्हणून याला आपण काय म्हणतो युनिट ऑफ क्लासिफिकेशन. काय म्हणतो याला युनिट ऑफ क्लासिफिकेशन. आणि आपण काय करतो कोणताही एखादा ऑर्गॅनिझम जर घेतला तर त्याला आपण काय करणार आहे यामध्ये फिट करणार आहे. मग थोडक्यात आज तो कोणतरी स्पेसिफिक किंगडममध्ये राहणार आहे, तो कोणतरी स्पेसिफिक फाईलमध्ये राहणार आहे, तो कोणतरी स्पेसिफिक क्लासमध्ये राहणार आहे, तो कोणतरी स्पेसिफिक ऑर्डरमध्ये राहणार आहे, तो कोणतरी स्पेसिफिक फॅमिलीमध्ये राहणार आहे, तो कोणतरी जिनसमध्ये असणार आहे आणि त्याची स्पेसिस असणार आहे. तर आपण याची डेफिनेशन कशी करू शकतो की सिमिलर ज्या जिनस आहे म्हणजे स्पेसिस म्हणजे काय इट इज युनिट ते युनिक असतं स्पेसिस नेम त्याच्या खाली कोणत्या प्रकारचा रँक नाही. पण जर आपण जिनस बघितला तर जिनसला आपण काय म्हणतो सिमिलर स्पेसिसचा ग्रुप. सिमिलर स्पेसिसचा ग्रुप आपण याला असं म्हणतो. ज्या सिमिलर स्पेसिस आहे ते वरच्या रँकमध्ये एकत्र येतात त्याचा जो ग्रुप आहे त्याला आपण काय म्हणतो जिनस म्हणतो. ठीक आहे, फॉर एक्झाम्पल या ठिकाणी आपण जर घेतलं पॅन्थेरा म्हणजे जेवढे काही कार्निवोरस टायगर आहे, लेपर्ड आहे आणि लायन आहे या तीन जर आपण स्पेसिस बघितले म्हणजे सिंह, चित्ता आणि वाघ तर ह्या जिनसमध्ये येतात. त्याचं नाव आहे पॅन्थेरा. पण यांच्या स्पेसिस कशा आहे वेगळे आहे. पण त्यांचं आपण जर सारखं कॅरेक्टर बघितलं सारखं कॅरेक्टर काय ते सगळे काय करताय शिकार करताय प्रेडेटर आहे. आणि त्यांचं आपण जर मॉर्फॉलॉजी बघितली तर जवळजवळ ते सारखेच आहे. आवाज काढणे असेल त्यानंतर जे आहे मॉर्फॉलॉजिकल कॅरेक्टर असतील ते कसे असतात सेम असतात. त्यावरून आपण काय केलं की ते जेवढे जे आहे ते कशामध्ये टाकले जिनस जो आहे पॅन्थेरा याच्यामध्ये टाकलेली. म्हणजे थोडक्यात काय झालं आहे की क्लोज रिलेटिव्ह ज्या काही स्पेसिस आहे त्याचा ग्रुप म्हणजे काय जिनस. मग आता फॅमिली म्हणजे काय क्लोजली रिलेटिव्ह जीनस म्हणजे थोडक्यात काय या ठिकाणी सिमिलर कॅरेक्टर असलेले जे काही जिनस आहे सिमिलर कॅरेक्टर असलेल्या जिनस. ओके, तो जो जिनस आहे तो जिनस याच्यामध्ये काय केलं झालं इन्क्लूड केलेला आहे. म्हणजे थोडक्यात काय सारखे जिनस कशात टाकले त्या फॅमिलीमध्ये टाकलेले. अशा सारख्या फॅमिलीपासून सिमिलर फॅमिली जो आहे या सिमिलर फॅमिलीपासून काय तयार होते ऑर्डर तयार होते. ठीक आहे, आणि अशा सिमिलर ऑर्डरपासून काय तयार होतो क्लास तयार होतो. सिमिलर ऑर्डर किंवा क्लोजली रिलेटिव्ह ऑर्डर. सिमिलर ऑर क्लोजली रिलेटिव्ह ऑर्डर सिमिलर ऑर्डर. ठीक आहे, नंतर जो क्लास आहे हा काय असतो जो फायलम आहे इट इज दी सिमिलर क्लास. सारखे जे कॅरेक्टर असतील जे क्लास आहे सिमिलर क्लासेस त्याच्यापासून काय तयार होतो फायलम. आणि असे सिमिलर फायलम अंडर कशाचे येतात किंगडम जो काय सगळ्यात मोठा डोमेन त्याच्या अंडर येतात सिमिलर फायलम. ठीक आहे, थोडक्यात बघा आपण प्रत्येकाची डेफिनेशन करू शकतो. ॲक्च्युअली हा तुमचा पार्ट कट झालेला आहे पण मी तुम्हाला एक फक्त ओझरतं सांगतोय. स्पेसिस इट इज द युनिट ऑफ क्लासिफिकेशन सगळ्यात बेसला आहे. याच्यानंतर कोणत्या प्रकारचं क्लासिफिकेशन नाही. यानंतर सब स्पेसिस असते पण आपण काय करतोय जे मेन आहे तेच घेतोय. सब ऑर्डर पण असते सब फॅमिली पण असते यामध्ये सिरीज पण असतात कुठे कुठे तर आपण हे जे मेन आहे ते घेतोय. थोडक्यात काय जिनस म्हणजे काय क्लोजली रिलेटिव्ह स्पेसिस. इट इज द ग्रुप ऑफ क्लोजली रिलेटिव्ह स्पेसिस किंवा इट इज द ग्रुप ऑफ सिमिलर स्पेसिस इज कॉल्ड एज दी जिनस. ठीक आहे, नंतर फॅमिली म्हणजे काय सिमिलर कॅरेक्टर असले जे जिनस आहे किंवा क्लोजली रिलेटिव्ह जिनस इज कॉल्ड एज दी फॅमिली. मग ऑर्डर म्हणजे काय क्लोजली रिलेटिव्ह फॅमिली इज कॉल्ड एज दी ऑर्डर. क्लास म्हणजे काय क्लोजली रिलेटिव्ह ऑर्डर इज कॉल्ड एज दी क्लास. फायलम किंवा डिव्हिजन म्हणजे काय क्लोजली रिलेटिव्ह क्लासेस किंवा सिमिलर क्लासेस इज कॉल्ड एज दी फायलम अँड क्लोजली रिलेटिव्ह फायलम इज कॉल्ड एज दी किंगडम. अशा प्रकारे काय क्लासिफिकेशन आहे हे तुम्हाला जमलं पाहिजे. आता याचे तुम्हाला बुकमध्ये जर बघितलं तर एक्झाम्पल पण दिलेलं आहे पेज नंबर 8 जो आहे त्या ठिकाणी डायरेक्ट त्यांनी आपलं एक्झाम्पल दिलेलं आहे. जो नाग आहे नाजा त्याचं दिलेलं आहे. आता याच्यात आणखीन एक लक्षात ठेवायचं आपण जे काही बाय नॉमिनल नॉमेनक्लेचर घेतो बाय नॉमिनल नॉमेनक्लेचर. ओके, बाय नॉमिनल नॉमेनक्लेचर आपल्याला माहीत आहे याच्यामध्ये आपण जे सायंटिफिक नेम घेतो याच्यामध्ये 2 वर्ड असतात आणि कोणत्याही स्पेसिस आपण जे सायंटिफिक नेम घेतो ते कोणतं असतं इट इज दी जेनेरिक नेम अँड स्पेसिस नेम. ह्या 2 पासूनच तयार होतं. फॉर एक्झाम्पल सांगतो की आता आपल्याकडे आपण काय करू हे जे आहे याच्या अंडर एक डायरेक्ट पूर्ण एक ऑर्गॅनिझम आहे याचं पूर्ण क्लासिफिकेशन घेऊ आणि त्या क्लासिफिकेशनमधून त्याचं बाय नॉमिनल नॉमेनक्लेचर कसं ते मी तुम्हाला थोडक्यात सांगतो. आय थिंक तुम्हाला समजलं आहे. आता आपल्याकडे एक एक्झाम्पल आहे सापाचं जो काही कोब्रा आहे किंग कोब्रा आपण त्याला म्हणतो. त्याचं जे सायंटिफिक नेम आहे ते सायंटिफिक नेम आहे नाजा. मग ते कसं आलं आपण बघू. तर आपल्याला माहिती जो काही स्नेक आहे तो कोणत्या किंगडममध्ये येतो किंगडम ॲनिमेलिया.
कशात येणार किंगडम ॲनिमली. हा किंगडम ॲनिमलीमध्ये का बरं येतो, इट इज दी हेटरोट्रॉपिक आहे, तो कंझ्युमर आहे. त्याचा आपण जर फायलम बघितला तर फायलम कोणता असणार याचा आपण म्हणू शकतो त्या जो काही कॉर्डेट आहे, कॉर्डेट नोटोकॉर्ड प्रेझेंट असं आपण कॅरेक्टर म्हणतो. तुम्ही ते 10th आणि 9thला शिकलेले आहात. किंगडम ॲनिमल जो आहे तुमचा 10thमध्ये, त्यामुळे तुम्हाला कॉर्डेट आणि नॉन कॉर्डेट्स म्हणजे काय हे माहीत आहे. ठीक आहे. त्यामधला जो फायलम कॉर्डेट आहे 10 नंबरचा, त्या फायलममध्ये हा जो नाजा आहे स्नेक हा येतो. आपण त्याचा क्लास बघितला तर आपण याचा क्लास सांगू शकतो, इट इज प्रेझेंट इन द क्लास रेप्टिलिया. ओके. जे काही कॉर्डेट आहे याचे 5 क्लास आहे, 6 क्लास आहे, त्याच्यापैकी जो रेप्टिलिया आहे हे रेप्टिलिया क्लासमध्ये कोणता येतो, नाजा येतो. याची जर आपण ऑर्डर बघितली तर याची आपण ऑर्डर सांगू शकतो, ही असते स्क्वॅमाटा. ओके. स्क्वॅमाटा याच्या बॉडीवर स्केल असतात. ओके. त्याला म्हणजे काय म्हणतात, स्क्वॅमाटा म्हणतात. याची आपण जर फॅमिली बघितली तर याची फॅमिली असते इलॅपिडी. थोडीशी नावं विचित्र आहे पण लक्षात ठेवावं लागणार आहे, इलॅपिडी. आणि आता याचं आपण जीनस जर बघितलं तर ते असतं नाजा, आणि स्पीशीज जर बघितली तर काय असते, नाजा. याचा अर्थ काय का जो कोब्रा आहे या कोब्रा सायंटिफिक नेम काय असणार आहे, जेनेरिक नेम पहिलं नाजा आणि स्पेसिस नेम दुसरं काय, नाजा. ठीक आहे. अशा प्रकारेचं काय असणार आहे, हे झालं याचं क्लासिफिकेशन आणि यालाच काय म्हणतात सिस्टेमॅटिक. मग आता पुढला विषय येतो की जे काही बायनॉमियल नॉमेनक्लेचर आहे किंवा सायंटिफिक नेम आहे याची गरज का बरं पडली, हा मोठा क्वेश्चन आहे. तर आपण एक्झाम्पल आपण सांगू शकतो की प्रत्येक ठिकाणी एखादी कंट्री असेल, एखादा एरिया असेल, त्या ठिकाणची लँग्वेज वेगळी, लोकल लँग्वेज म्हणतो आपण त्याला. ठीक आहे. व्होकल म्हणतो. अशा लोकल आणि व्होकल लँग्वेजमध्ये प्रत्येक ऑर्गॅनिझमला खूप सारे नाव आहे. आता आपण एकच एक्झाम्पल घेऊ, आपण जास्त डीपमध्ये जाता. समजा आपण फ्रॉग म्हटलं तर याला इंग्लिशमध्ये फ्रॉग म्हणतात, याला मराठीमध्ये बेडूक म्हणतात, आणि आपल्या गावठी भागामध्ये याला बेंडकुळी म्हणतात. ठीक आहे. आणि याला हे जे आहे नावं, किंवा आपण समजा जर हे घेतलं चिमणी घेतलं तर मराठीमध्ये त्याला चिमणी म्हणतात, हिंदीमध्ये त्याला गौरय म्हणतात, आणि इंग्लिशमध्ये त्याला काय म्हणतात, स्पॅरो म्हणतात. फॉर एक्झाम्पल इंडियामधला जो आहे मराठी एखादा माणूस गेला बेडूक, तो चायनामध्ये गेला आणि तो ते म्हटला मला बेडूक दाखवा, त्या लोकांना काही कळणार नाही. ठीक आहे. किंवा आपण मराठी भाषेमध्ये बेडूक म्हणतो तर हिंदीमध्ये किंवा इंग्लिशमध्ये त्याला काय म्हणतात, फ्रॉग म्हणतात. पण आपण एखादी इंग्लिश लँग्वेज असेल ठिकाणी गेलो आणि त्या ठिकाणी आपण जर बेडूक म्हटलं त्या लोकांना कळणार नाही, आणि हिंदीमध्ये त्याला मेंढक म्हणतात. ठीक आहे. तर थोडक्यात काय अशा प्रकारे खूप सारे नावं असल्यामुळं आपण एकाच काय होऊ शकतं, डिफरंट प्रकारे सायंटिस्ट काम करता येतं. असं होऊ शकतं की एकाच ॲनिमलचा स्टडी होऊ शकतो. म्हणजे थोडक्यात काय एखाद्याने इथं बेडूक म्हणून त्याचा स्टडी केला, त्याचं असं क्लासिफिकेशन केलं, आणि एखाद्या अमेरिकेमध्ये फ्रॉग म्हणून त्याच स्पेसिसचं तिने काय केलं, क्लासिफिकेशन केलं. मग असं कन्फ्युजन टाळण्यासाठी किंवा सगळ्या जगामध्ये सुव्यवस्था, नावाची सुव्यवस्था ठेवण्यासाठी हिने काय केलेलं आहे, सायंटिफिक नेम द्यायची हे केलेलं आहे. म्हणजे थोडक्यात सायंटिफिक नेम दिलं जातं. पण सायंटिफिक नेम असं दिलं म्हणून दिलं जात नाही, त्यामागे काहीतरी रिझन असतात. तर त्याच्यामुळे रिझन असे असतात की जे सायंटिफिक नेम आहे हे सायंटिफिक नेम युनिव्हर्सल असतं, हे स्पेशल असतं, आणि त्यासाठी त्यांनी काय दिलेलं स्पेसिफिक क्रायटेरिया दिलेला आहे. तर आपण थोडक्यात ते बघू. तुमचा तो सिलेबस कट झाला आहे म्हणून तुम्हाला थोडक्यात मी सांगतो. सगळ्यात महत्त्वाची त्याचे जे एक रूल आहे ते रूल आपण बघू. सगळ्यात रूल असा आहे की जे काही बायनॉमियल नॉमेनक्लेचर आहे किंवा जे काही सायंटिफिक नेम आहे ते 2 डिफरंट प्रकारच्या वर्डपासून तयार झाले पाहिजे. ओके. झालेलं आहे आपलं. रूल दुसरा आहे की याच्यामध्ये 3 ते 13 एवढेच काय पाहिजे, शब्द पाहिजे, लेटर म्हणतो आपण त्याला. 3 पेक्षा कमी पण नको आणि 13 पेक्षा जास्त पण नको. ठीक आहे. पुढला असा आहे की ही सिम्पल ऑब्जेक्टिव्ह पाहिजे. हे घेतं नाही, शक्यतो ऑब्जेक्टिव्ह फॉर्ममध्येच घेतले जातात. आता ऑब्जेक्टिव्ह म्हणजे काय तुम्हाला माहीत आहे. नंतर पुढला रूल आहे की जे काही आपण पहिलं नेम घेतो याचं इट इज दी जेनेरिक नेम. ओके. कोणतं नाव असते, जेनेरिक असतं. हे बघा, हे जेनसमधलं नाव आहे जेनेरिक नेम. आणि जे सेकंड असतं इट इज दी स्पेसिस नेम. सेकंड जे लेटर आहे हे काय आहे, त्याची स्पेसिस आहे. आपण जो दुसरं एक्झाम्पल घेतलं, फॉर एक्झाम्पल मी इथं अजून एक घेतो, राना टायग्रीना. ओके. इट इज दी सायंटिफिक नेम ऑफ फ्रॉग. फ्रॉगला राना टायग्रीना म्हणतात. मग आता याच्यामध्ये बघा फरक. हे झालं रूल का पहिलं जेनेरिक पाहिजे, दुसरं स्पेसिस पाहिजे. रूल असा आहे की जे जेनेरिक नेम आहे त्याचं पहिलं लेटर काय पाहिजे, कॅपिटलच पाहिजे ऑलवेज. जेनेरिक नेमचं पहिलं लेटर कॅपिटलच पाहिजे. आणि जे स्पेसिस नेम आहे याचं पहिलं लेटर ऑलवेज काय पाहिजे, स्मॉल पाहिजे. हे एक लक्षात ठेवायचं. ठीक आहे. म्हणजे बघा आपण काय काय बघितलं, ते ऑब्जेक्टिव्ह पाहिजे, ते 3 ते 13 शब्दामध्येच पाहिजे, 13 पेक्षा जास्त पण नको, 3 पेक्षा कमी पण नको. त्यानंतर त्याचं पहिलं लेटर जे आहे पहिलं वर्ड हा काय पाहिजे, जेनेरिक नेम पाहिजे जिनसमधला, आणि जे सेकंड आहे स्पेसिसमधलं पाहिजे. पुढला रूल आपण बघितला की जे काही जेनेरिक नेम आहे जिनसमधलं तर त्याचं पहिलं लेटर काय पाहिजे, कॅपिटल पाहिजे. स्पेसिसचं पहिलं लेटर काय पाहिजे, स्मॉल पाहिजे.
अजून जर तुम्ही रायटिंगमध्ये लिहित असेल तर दोन्ही जे काय ऑब्जेक्टिव्ह आहे जेनेरिक नेम आणि स्पेसिस नेम याला काय करायची सेपरेट अंडरलाईन करायची आहे, अशा प्रकारे सेपरेट अंडरलाईन करायची आहे. आणि जर तुम्ही ते टाईप करत असतील तर हे कशा फॉर्ममध्ये पाहिजे, इटॅलिक फॉर्ममध्ये पाहिजे, असा असतो इटॅलिक फॉर्म. ओके, अशा प्रकारे इटॅलिक फॉर्ममध्ये ते पाहिजे. म्हणजे नॉर्मल आपलं असं लिहिणं असतं आणि कसं पाहिजे अशा प्रकारे, याला म्हणतात इटॅलिक फॉर्म. मग थोडक्यात काय रायटिंग करताना तुमची स्पेसिफिक त्याला अंडरलाईन आली पाहिजे, दोन्हीमध्ये गॅप पाहिजे आणि जे पहिले लेटर आहे जेनेरिक नेमचं ते कॅपिटल पाहिजे, दुसऱ्याचं स्मॉल पाहिजे. आणि जर एखाद्या सायंटिस्टनं याला शोध दिला असेल, तर त्याच्या जे काही सरनेम असेल त्याचं पहिलं लेटर याच्या पुढे लिहायचं. आता इथं एक्झाम्पल सांगतो. आता मला नाही माहिती नाजाला लिनियसनं शोधला आहे की नाही. मग समजा आपण कार्लस लिनियस नावाचे सायंटिस्ट जर घेतली आणि तिने जर ही स्पेसिस शोधला असेल तर त्यांचं काय घ्यायचं, इथं एल घ्यायचं आहे, पुढं काय द्यायचं आहे, फुल स्टॉप द्यायचं आहे, त्याला अंडरलाईन करायची नाही. हे काय मेथड आहे कशाची, जे काही बायनॉमियल नॉमेनक्लेचर आहे सायंटिफिक नेम आहे त्याला लिहिण्याची. ठीक आहे, म्हणजे आपण काय बघितलं कशा प्रकारे हायरार्की आहे, कशा प्रकारे सिस्टमॅटिक आहे, कशा प्रकारे आपण ती जी अरेंजमेंट आहे प्रिन्सिपल वापरून केलेली ती आपण बघितली. थोडक्यात आपण सिस्टमॅटिक बघितलं, थोडक्यात आपण क्लासिफिकेशन बघितलं आणि यामध्येच आपण काय केलेलं आहे जे बायनॉमियल नॉमेनक्लेचर आहे त्याच्यामध्ये कव्हर केलेलं आहे. होकल नेमनी अडचणी येतात म्हणून युनिव्हर्सल आपण हे नाव घेतो. आणि राणा टायग्रीनं तुम्ही जगात कोणत्या कोपऱ्यात गेले त्याच्या लोकांना कळणार आहे तुम्ही कोणाबद्दल बोलताय, फ्रॉगबद्दल बोलताय. ठीक आहे, हे त्याच्या मागचं काय रिझन आहे. तर हा टॉपिक झाल्यानंतर आपण काय करू, ॲक्च्युअल आपला जो सिलेबस आहे या सिलेबसमधला जो पुढला टॉपिक आहे त्याच्यामध्ये आपण जाण्याचा प्रयत्न करू. त्यापूर्वी तिने तुम्हाला 2 क्वेश्चन दिलेले आहे. आता बाकीचे मी विचारत नाही, पण या ठिकाणी 2 इंटरेस्टिंग क्वेश्चन आहे. पहिलं क्वेश्चन तिने दिलेला आहे, व्हाय हॉर्स अँड ॲस आर कन्सिडर टू बी 2 डिफरंट स्पेसिस ऑर ॲनिमल. म्हणजे हॉर्स आणि आपण त्याला थोडक्यात खेचर म्हणतो, याला 2 डिफरंट स्पेसिस का बरं म्हणतात आज तिने विचारलेलं आहे. आणि दुसरा क्वेश्चन तिने काय दिलेला आहे, मेक अ फ्लो चार्ट शोविंग टॅक्सॉनॉमिक हायरार्की. चार्ट करायचा आहे अशा प्रकारे, वरती किंगडम नंतर फायलम नंतर क्लास नंतर ऑर्डर नंतर फॅमिली नंतर जिनस आणि स्पेसिस, अशा प्रकारे तुम्हाला काय करायचं आहे त्याचा फ्लो चार्ट करायचा आहे. हे 2 क्वेश्चन तुम्ही करून ठेवायचे. नंतर आता ॲक्च्युअल आपण काय करू, आपला जो सिलेबस आहे तो सिलेबस स्टार्ट करू. याच्यामध्ये आपल्याला किंगडम मोनेरा, किंगडम प्रोटिस्टा, किंगडम फंजाय याचा स्टडी करायचा आहे. आणि त्याचबरोबर आपण थोडक्यात किंगडम ॲनिमेलिया आणि किंगडम प्लॅन्टीचे कॅरेक्टर बघणार आहोत. पण आपले जे पुढले टॉपिक आहे, पुढले चॅप्टर आहे त्यामध्ये आपण किंगडम प्लॅन्टी आणि किंगडम ॲनिमेलिया डीपमध्ये बघणार आहोत. ठीक आहे, आता जे 5 किंगडम तयार केलेले आहे याचा आपण श्रेय कोणाला देतो, जे काही विटेकर आहे, विटेकर नावाचे सायंटिस्ट आहे त्यांना देतो. त्यांनी 5 किंगडम शोधून आणलेले आहे आणि याच्यावरच आतापर्यंत क्लासिफिकेशन आपण बघतो. पुढली फायलोजेनिक नावाची क्लासिफिकेशन सिस्टीम आलेली आहे, त्यामध्ये आपण डायरेक्ट काय दाखवतो, इव्होल्यूशन दाखवतो, कशा प्रकारे एका स्पेसपासून दुसरी स्पेसिस तयार झाली ते त्यामध्ये येतं. पण आता शक्यतो आपण वापरतो नाही, हे 5 किंगडम सिस्टीम वापरतो. मग ही 5 किंगडम सिस्टीम जे आहे त्यामधला पहिला सगळ्यात महत्त्वाचा किंगडम आहे किंगडम मोनेरा. ओके, किंगडम मोनेरा. आणि तुम्हाला माहीत आहे याचे कॅरेक्टर कोणते किंगडम मोनेरामध्ये काय काय येतं हे तुम्हाला माहीत आहे. आता मी काय करतोय, या आधीचे सर्व कॅरेक्टर लिहून घेतोय नंतर तुम्हाला एक्सप्लेन करतो. ठीक आहे, आता आपण काय केलं, या ठिकाणी जो किंगडम मोनेरा आहे याचे जनरल कॅरेक्टर लिहिले. कोणते लिहिले, जनरल. आणि आपण याच्यामध्ये जे काही पुढलं त्याचे जे फायलम बघणार आहोत त्याच्यामध्ये आपण काय करणार आहे, त्याचे डिटेल स्ट्रक्चर बघणार आहोत, डिटेल कॅरेक्टर बघणार आहोत. आता आपण जनरल कॅरेक्टर घेतले. सगळ्यात आधी महत्त्वाचं ठेवायचं की मोनेरा म्हणजे काय, जे काय असतात प्रोकॅरियोटिक. इट इज ओनली किंगडम विच शो प्रोकॅरियोटिक नेचर. एक मात्र असं किंगडम आहे का त्यामध्ये सर्व प्रोकॅरियोटिक आहे आणि ह्या सोडून बाकी सगळे कसे युकॅरियोटिक आहे हे तुम्हाला माहीत आहे. मग याचा अर्थ काय का मे बी ते सर्व कसे असणार आहे, युनिसेल्युलर असणार आहे. मग तुम्ही त्याचं स्पेसिफिक कॅरेक्टर लिहू शकता. दे आर युनिसेल्युलर म्हणजे सिंगल सेल, एकच सेलमध्ये सगळं चालतं, त्याच्यामध्ये जास्त सेल नसतात, एकाच सेलमध्ये सगळं ते करतात. आणि सेकंड ते कशा असतात, प्रोकॅरियोटिक. मग प्रोकॅरियोटिकचं मिनिंग काय आहे, प्रोकॅरियोटिक म्हणजे काय, असे सेल का त्यांच्यामध्ये न्यूक्लिअर मेम्ब्रेन ॲब्सेंट आहे, नॉट न्यूक्लियस. काय ॲब्सेंट असते, न्यूक्लिअर मेम्ब्रेन. म्हणजे बघा कसं, फॉर एक्झाम्पल मी इथं जर ही सेल काढली, ठीक आहे, आणि आपल्याला माहिती आहे त्याच्या आतमध्ये हा न्यूक्लियस असतो आणि न्यूक्लियस आहे याच्यामध्ये काय असतं, क्रोमोझोम मटेरियल असतं, आपण त्याला क्रोमॅटिन मटेरियल म्हणतो. मग प्रोकॅरियोटिक म्हणजे काय की याच्यामध्ये काय झालेलं असतं की ही जी न्यूक्लिअर मेम्ब्रेन आहे ही काय असते, ॲब्सेंट असते. पण थोडक्यात काय, क्रोमॅटिन मटेरियल इज प्रेझेंट बट न्यूक्लिअर मेम्ब्रेन इज ॲब्सेंट. त्याला जे कव्हर करणारे न्यूक्लिअर मेम्ब्रेन आहे ते ॲब्सेंट असते. आणि अशा सेलला काय म्हणतात, प्रोकॅरियोटिक सेल. ज्याच्यामध्ये न्यूक्लियसची मेम्ब्रेन नसते अशा सेलला म्हणतात प्रोकॅरियोटिक सेल. किंगडम मोनेरा हा काय आहे, प्रोकॅरियोटिक आहे. सेकंड काय, दे आर ओमनी प्रेझेंट. ओमनी म्हणजे व्हॉट इज ओमनी, सगळीकडे, दोन्ही ठिकाणी, खूप ठिकाणी असा म्हणजे अर्थ घेऊ शकतो. याचा अर्थ काय, खूप थंड ठिकाणी पण ते आढळतात, ज्या ठिकाणी ज्वालामुखी आहे त्या ठिकाणी पण ते आढळतात.
आणि ज्या ठिकाणी बर्फ आहे त्या ठिकाणी पण ते आढळतात, वाळवंटामध्ये पण ते आढळतात आणि समुद्राच्या तळापर्यंत ते आढळतात. म्हणजे जगामध्ये असा कोणताही कोपरा नाही, अशी कोणतीही जागा नाही की ते त्या ठिकाणी प्रेझेंट नाही. ते सगळीकडे आहे म्हणून त्याला काय म्हणतात, ओमनी प्रेझेंट म्हणतात. आणि मे बी याच्यामध्ये जे आहे मेंबर हे कसे असतात, मायक्रोस्कोपिक असतात. बरोबर, जेवढे काही बॅक्टेरिया वगैरे असतील ते याच्यामध्ये येतात, ते कसे आहे, मायक्रोस्कोपिक आहे. ते अजून एक कॅरेक्टर तुम्ही लिहू शकता. नंतर बघा, फ्यू आर ऑटोट्रॉपिक. त्याच्यापैकी जे आहे ते काय असतात, ऑटोट्रॉपिक असतात. याचा अर्थ काय की ते काय करताय, स्वतःचं फूड मटेरियल स्वतः तयार करताय, आपण त्याला काय म्हणतो, ऑटोट्रॉपिक. त्यापैकी काही कसे असतात, फोटोट्रॉपिक असतात. आणि जे राहिलेले आहे ते असतात केमोट्रॉपिक. ओके, केमोट्रॉपिक असे दोन याच्यामध्ये आढळतात. मी तुम्हाला मागच्या वेळेस क्वेश्चन विचारला होता, आपण ज्यावेळेस सनपासून जी लाईट येते त्यावेळेस मला म्हटलं होतं की प्लॅन्ट एक प्रकारचा ग्रुप आहे आणि ते काय करताय, फोटोसिंथेसिस करताय. आणि प्लॅन्ट्स म्हणून असे कोणतेही बाकीचे ते पण फोटोसिंथेसिस करू शकतात. त्याचं एक्झाम्पल काय, किंगडम मोनेरामध्ये जे काही बॅक्टेरिया आहे, काही ते बॅक्टेरिया काय करताय, फोटोसिंथेसिस करताय. आणि ते फोटोसिंथेसिस करत असल्यामुळं त्याला काय म्हणतात, फोटोट्रॉपिक. आणि काही कसे केमोट्रॉपिक ही, म्हणजे थोडक्यात काय, हे काय करताय, फोटोट्रॉपिक लाईट एनर्जीचं कन्व्हर्जन केमिकल एनर्जीमध्ये करताय. पण हे जे केमोट्रॉपिक आहे हे काय करताय, केमिकल एनर्जीच तयार करताय बॉडीमध्ये, स्वतः काय करताय, केमिकल एनर्जी तयार करताय. म्हणून त्याला काय म्हणतात, केमोट्रॉपिक. फोटोसिंथेसिस करतात ते फोटोट्रॉपिक. आणि हे दोन्ही जे आहे यालाच आपण काय म्हणतो, ऑटोट्रॉपिक. ठीक आहे, हे दोन्ही काय, ऑटोट्रॉपिक. मग राहिले जे आहे, फ्यू झाले ऑटोट्रॉपिक, राहिले जे आहे ते कसे असतात, अँड अदर पॅरासायटिक. पॅरासायटिक म्हणजे काय, दे डिपेंड ऑन अदर फॉर फूड मटेरियल. ते दुसऱ्यावर फूडसाठी डिपेंड आहे, त्याला म्हणतात पॅरासायटिक. हेटरोट्रॉपिक वेगळं आहे आणि पॅरासायटिक वेगळं आहे. हेटरोट्रॉपिकमध्ये जे आहे याच्यामधला एक पार्ट पॅरासायटिक आहे. पॅरासायटिक जे आहे हे होस्टच्या बॉडीवर राहतात, होस्टच्या बॉडीच्या आतमध्ये राहतात. गोचिड तो पॅरासाइट आहे. आपण जे काही आपल्याला काही इन्फेक्शन होतात, फंगल इन्फेक्शन असेल, बॅक्टेरियल इन्फेक्शन असेल, ओके, बॅक्टेरिया थ्रू जे इन्फेक्शन होतं ते कशामुळे होतं, त्यांच्या ह्या नेचरमुळे, त्याला म्हणतात पॅरासायटिक. दे डिपेंड ऑन अदर फॉर फूड मटेरियल इज कॉल्ड ॲज ए पॅरासायटिक. आणि त्यालाच आपण काय म्हणतो, हेटरोट्रॉपिक म्हणतो. ठीक आहे, नेक्स्ट बघा, आता हे प्रोकॅरियोटिक असल्यामुळं न्यूक्लियस इज काय असणार, प्रिमिटिव्ह असणार आहे. म्हणजे थोडक्यात काय, क्रोमॅटिन मटेरियल प्रेझेंट आहे पण न्यूक्लियर मेम्ब्रेन काय, ॲबसेंट. त्यालाच आपण म्हटलेलं आहे न्यूक्लियस इज प्रिमिटिव्ह. प्रिमिटिव्ह म्हणजे प्राथमिक, पूर्णपणे तयार न झालेला किंवा थोडासा तयार व्हायला सुरुवात झालेली, असा जो न्यूक्लियस आहे त्याला म्हणतात प्रिमिटिव्ह. त्याच्यामध्ये जो DNA आहे, DNA म्हणजे डिऑक्सी रायबोन्यूक्लिक ॲसिड, माहीत असेल तुम्हाला, DNA आणि RNA. तर याच्यामध्ये जो DNA आहे हा कसा असतो, सर्क्युलर असतो. आणि आपण जर आपण बघितलं युकॅरियोटिक, त्याच्यामध्ये DNA कसा असतो रे, डबल हेलिकल असतो अशा प्रकारे. पण यांच्यामध्ये जर बघितला तर कसा असतो, अशा प्रकारचा असतो. म्हणून आपण काय म्हटलं, DNA इज सर्क्युलर, डबल स्टँडर्ड. डबल स्टँडर्ड म्हणजे काय आपल्याला माहिती, अशा प्रकारे ते एकमेकाला अटॅच झालेले असतात, त्याला म्हणतात डबल स्टँडर्ड. DNA सर्क्युलर आहे, डबल स्टँडर्ड आहे. पण याला कोणत्याही प्रकारची न्यूक्लियर मेम्ब्रेन नाही, अशा प्रकारे न्यूक्लियर मेम्ब्रेन नाही. म्हणून हा जो DNA आहे या DNAला म्हणतात न्यूक्लिओइड. काय म्हणतात त्याला, न्यूक्लिओइड. ठीक आहे, लक्षात ठेवायचं. दी DNA विच डू नॉट हॅव एनी बाउंडिंग मेम्ब्रेन ऑर न्यूक्लियर मेम्ब्रेन इज कॉल्ड ॲज दी न्यूक्लियोटाइड. आणि असा जो आहे हा कशामध्ये आहे, जे किंगडम मोनेरामधले बॅक्टेरिया आहे त्यांच्यामध्ये प्रेझेंट आहे. ठीक आहे, पण हा DNA सोडून त्याच्यामध्ये अजून एक एक्स्ट्रा क्रोमोझोम असतो. मग थोडक्यात ही जी सेल आहे या सेलमध्ये या ठिकाणी जर आपण म्हटलं का यांचा काय असा सर्क्युलर DNA, तर हे सोडून या ठिकाणी त्यांना अजून एक अशा प्रकारचा एक DNA प्रेझेंट असतो. ठीक आहे, DNA जेनेटिक मटेरियल प्रेझेंट असतं. आणि हे जे आहे याला म्हणतात प्लाझमिड. काय म्हणतात त्याला, प्लाझमिड. हे लक्षात ठेवायचं. नंतर हा जो प्लाझमिड आहे, हा प्लाझमिड काय करतोय, का यांचं जे काही सेक्शुअल रिप्रोडक्शन आहे त्यासाठी याचा यूज होतोय, ते आपण पुढे बघणार आहोत. नंतर यांच्यामध्ये सेल वॉल प्रेझेंट असते. म्हणजे हा जो आहे ही प्लाझ्मा मेम्ब्रेन आणि प्लाझ्मा मेम्ब्रेनच्या बाहेर हे कॅप्सूल लाईक काय असते, सेल वॉल असते. आणि जी सेल वॉल आहे, सेल वॉल त्यांचं काय करते, प्रोटेक्शन करते. आता आपल्या बॉडीमध्ये गेले तर आपल्या बॉडीमधले अँटीबॉडीज जे आहे ते काय करणार, त्याला किल करणार ना. मग यांच्यापासून संरक्षण करण्यासाठी त्याच्यावर काय असते, सेल वॉल असते. आणि ही जी सेल वॉल आहे, सेल वॉल बनलेली असते शुगर म्हणजे कार्बोहायड्रेट्स, म्हणजेच काय, ग्लायकोजन. आणि अमिनो ॲसिड, अमिनो ॲसिडला आपण काय म्हणतो, पेप्टाईड म्हणतो. पेप्टाईड म्हणजे काय, अमिनो ॲसिड म्हणजे कार्बोहायड्रेट्स प्लस प्रोटीन याची ती बनलेली असते. आणि म्हणून त्याला काय म्हणतात, पेप्टिडो ग्लायकन म्हणतात. पेप्टिडो मीन्स अमिनो ॲसिड, ग्लायकन मीन्स शुगर. अमिनो ॲसिड आणि शुगर म्हणजे प्रोटीन आणि कार्बोहायड्रेट्स यापासून ती बनलेली असते, म्हणून याला काय म्हणतात, पेप्टिडो ग्लायकॅन. आणि याला दुसरं नाव काय, म्युरिन. हे लक्षात ठेवायचं. शॉर्ट ना जे आहे म्हणजे
हे झालं त्याच्या नेचरवरून शुगर आणि अॅमिनो ॲसिड असल्यामुळे त्याला पेप्टिडोग्लायकन म्हणतात. पण ॲक्च्युअली त्याचं मिनिंग काय आहे, म्युरिन आहे. लक्षात ठेवायचा MUREIN. म्युरिन म्हणजे काय, इट इज अ सेल वॉल प्रेझेंट इन दी बॅक्टेरिया इन द किंगडम मोनेरा विच इज मेड अप ऑफ शुगर अँड अमिनो ॲसिड. हे लक्षात ठेवायचं. आणि आपण काय घेतलेले, जनरल कॅरेक्टर घेतलेले आहे. हे सोडून रिप्रोडक्शन कसं होतं, सेक्शुअली का सेक्शुअल आहे, प्लाझ्मिडचा रोल कसा, ते खातात काय, कुठं राहतात वगैरे जे आहे कॅरेक्टर, आपण त्यावेळेस त्याचं किंगडम मोनेराचे जे आपण जे फायलम आहे ते फायलम जेव्हा स्टडी करू त्यावेळेस ते कॅरेक्टर येऊन जातील. तर तुम्हाला सध्या हे महत्त्वाचं आहे. आणि काय करायचं, हा व्हिडिओ स्टॉप करायचा आणि सर्व जे कॅरेक्टर आहे हे कॅरेक्टर काय करायचे, राईट करून घ्यायची. ठीक आहे. नसेल जमत त्याचा स्क्रीनशॉट काढा आणि तो हे करा. आणि वाटलंच मी काय करतो, याचा फोटो काढतो आणि फोटो तुम्हाला जो आहे ग्रुप, त्या ग्रुपवर मी सेंड करून दे. हा तुम्हाला क्वेश्चन असा आहे, मला तुम्हाला जे क्वेश्चन दिले त्याचे आन्सर तर मी तुम्हाला आता विचारणार आहे. आणि ते सोडून तुम्हाला असा क्वेश्चन आहे की काय करायचं तुम्ही, काही हे जे मोनेरा आहे, हे मोनेरामध्ये आपण म्हटलं काही कशा असतात, फोटोट्रॉपिक असतात, काही कशा असतात केमोट्रॉपिक, आणि काही कशा असतात पॅरासायटिक. तर तुम्ही काय करायचे, जे फोटोट्रॉपिक आहे ह्याचे 2 एक्झाम्पल राईट करायचे. कोणते 2 असे बॅक्टेरिया आहे का ते फोटोट्रॉपिक आहे. केमोट्रॉपिक जे आहे याचे काय करायचे, 2 एक्झाम्पल राईट करायचे. आणि जे पॅरासायटिक आहे ते पण काय करायचे, 2 राईट करायचे आहे. ठीक आहे. त्यानंतर तुम्हाला अजून एक क्वेश्चन आहे का, जे हा DNA आहे, DNA या DNAचा मला लॉंग फॉर्म सांगायचा आहे. त्याचबरोबर DNA मध्ये कोणते कोणते प्रकारचे मॉलिक्यूल प्रेझेंट आहे ते पण मला तुम्ही सांगायचं आहे. DNAचा लॉंग फॉर्म, त्याच्यामधले मॉलिक्यूल, आणि त्याचबरोबर RNA आणि RNAचे टाईप आणि त्याच्यामधले मॉलिक्यूल आणि दोन्हीमध्ये काय फरक आहे हे तुम्हाला सांगायचं आहे. आणि याचे तुम्हाला बऱ्यापैकी मी क्वेश्चन हे आहे हे आता जो मीटिंगमध्ये विचारणार आहे. आणि तुम्ही काय करायचं, तुमच्या नोटबुकमध्ये हे क्वेश्चनचे आन्सर राईट करून आणायची. आणि त्याचबरोबर तुम्हाला जे इथं क्वेश्चन दिला होता, आता मी रिपीट केला होता की खेचर आणि घोडा हे एकाच कॅटेगरीमध्ये का बरं नाही, याला आपण डिफरंट ॲनिमल का बरं म्हणतो. तर हा क्वेश्चनचा जे आन्सर आहे ते आन्सर तुम्ही मला सांगायचं आहे. आणि तुम्हाला अजून एक सांगायचं राहिलं का, जे आपण स्पीसीज बघितलं ना, स्पीसीज, तर स्पीसीज कोणता ग्रुप असतो तुम्हाला सांगायचं राहिलं. तर स्पीसीज असा ग्रुप आहे असे ॲनिमल का ते स्वतःमध्ये प्रजनन करू शकतात. येतं एक लक्षात. म्हणजे स्पीसीज आपण समजा हॉर्स ही पूर्ण आपण स्पीसीज घेतो. तर थोडक्यात काय, जी हॉर्स आहे तर ही हॉर्स एकमेकांमध्ये काय करतात, इंटरब्रीडिंग करतात, त्याला आपण प्रजनन म्हणतो. म्हणजे असा ग्रुप, अशा ऑर्गॅनिझमचा ग्रुप की ते फ्रीली इंटरब्रीडिंग करतात एकमेकांमध्ये. ओके. आणि त्यापासून त्यांच्यासारखी स्पीसीज तयार होते. आणि हा जो ग्रुप आहे याला आपण काय तो स्पीसीज म्हणतो. जे आपण हायरार्की घेतली लास्टला जो स्पीसीज होता त्याची डेफिनेशन अशी, स्पीसीज इज दी ग्रुप ऑफ ऑर्गॅनिझम विच इंटरब्रीड फ्रीली, म्हणजे स्वतःमध्ये प्रजनन करू शकता, पुढल्या पिढ्या घडू शकता, त्याला आपण काय म्हणतो स्पीसीज म्हणतो. फॉर एक्झाम्पल होमोसॅपियन, जी सॅपियन स्पीसीज आहे इट इज ह्युमन, आणि आपण काय आपल्यामध्ये इंटरब्रीडिंग करू शकतो. हॉर्समध्ये इंटरब्रीडिंग करू शकतो, कांगारूमध्ये इंटरब्रीडिंग करू शकतो, लायनमध्ये इंटरब्रीडिंग करू शकतो. म्हणून लायन स्पीसीज आहे, ह्युमन स्पीसीज आहे, मंकी स्पीसीज आहे, डॉंकी स्पीसीज आहे, हॉर्स स्पीसीज आहे. ठीक आहे लक्षात. तर आपण हे जे बघितलं आहे हे थोडंसं रिकॅप करा. व्हिडिओ जर समजला नसेल तर खाली कमेंटमध्ये सांगा. जो मीटिंगमध्ये मला काही तुम्हाला एखादा पॉईंट समजला नसेल किंवा काही डॉक्युमेंट गेला असेल तर सांगा. थोडंसं डिफिकल्ट आहे, तुम्ही समजून घ्यायचा प्रयत्न करा, सांगण्याचा प्रयत्न आम्ही करू. धन्यवाद.